नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त गट अ च्या रिझल्ट आलेला आहे. जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी राहुल खंडारे UPSC अकॅडमीतर्फे अभिनंदन करतो. शेवटचा टप्पा जो आहे तो मुलाखतीचा आहे. UPSC अकॅडमीतर्फे मोफत फ्रीमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी मॉक इंटरव्ह्यू किंवा मुलाखतीची तयारी कशी करावी एकदम बेसिक पासून आपण घेत आहे. यामध्ये आपण ऑनलाईन पण घेतो आहे, ऑफलाईन पण घेतो आणि हायब्रिड मोडमध्ये पण घेतो आहे. जे विद्यार्थी पुण्यात आहेत ते विद्यार्थी इथे UPSC अकॅडमी आपापळण चौकामध्ये येत आहेत. पण जे विद्यार्थी ज्यांना यायचं आहे त्यांनी माझ्या या मोबाईल नंबरवर 7666818376 वर व्हॉट्सअप मेसेज करून या, म्हणजे तुम्हाला एक टाइम अलाउट केला जाईल. त्या टाइमला आल्यानंतर तुमचा वेळ जाणार नाही. जे विद्यार्थी ऑनलाईनला आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी काही सांगण्याची माझी जे काही इच्छा आहे ते सांगतोय. आपण काय करायचं आहे, इंटरव्ह्यूची तयारी करणं फार महत्त्वाची आहे. तयारी केली तर ते बरोबर इंटरव्ह्यू पॅनलला लक्षात येते की या विद्यार्थ्यांनी तयारी केलेली आहे. आणि सर्व विद्यार्थी जी तयारी करतात त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील यासाठी आपण लक्ष देऊ. त्यासाठी तुम्ही काय करायचं, एक नोटबुक तयार करायची. अजून आपल्याकडे टाइम टेबल किंवा वेळापत्रक अजून आलेलं नसल्यामुळे तुमच्याकडे वेळ आहे असं आपण गृहीत धरू. असं एक नोटबुक तुम्हाला तयार करायची आहे आणि या नोटबुकचे 2 भाग करायचे आहेत. जे काही नोटबुक तुमच्या हातात असेल 100 पेजेस, 150-200 पेजेस असे 2 भाग करा. पहिला जो भाग आहे हा आपण बायोडाटासाठी ठेवणार आहे, ज्याच्यावर बायोडाटावर आलेले प्रश्न उत्तर आपल्याला तयार करायचे आहे. आणि उरलेला जो दुसरा पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण डिपार्टमेंटच्या रिलेटेड माहिती गोळा करू. जसे समाज कल्याण विभाग कोणकोणत्या योजना राबवते, कशा राबवते, त्याचं बजेटिंग कसं होते, ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालते, हा नंतरचा भाग. आता सुरुवात करू आपण बायोडाटा रिलेटेड. तर बायोडाटाच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारला जाते की नाव न सांगता तुमचं इंट्रोडक्शन द्या. तर आता तिथं गेल्यावर आपण इंट्रोडक्शन देण्या अगोदर आपण इथे लिहिलं पाहिजे. पेजवर एक एक वाक्य व्यवस्थित लिहून चेक करून घेऊया आपण. आणि मग त्यानंतर असे प्रश्नाचे उत्तर तयार केल्या जातील. प्रश्न उत्तर आपण तयार करायचे आहे. तर तुम्ही म्हणता की सर किती प्रश्न तयार केले पाहिजे, तर मिनिमम 50 प्रश्न तरी तुम्ही तयार करा. समजा उदाहरणार्थ तुमचा जिल्हा असेल तर जिल्ह्याची माहिती व्यवस्थित लिहायची. मग पुन्हा त्या जिल्ह्याच्या माहितीला हिस्टोरिकल, जॉग्राफिकल, पॉलिटिकल अशा भागात डिवाइड करा. नांदेड जिल्हा आहे समजा उदाहरणार्थ, तर तिथं आपल्याला जॉग्राफिकल म्हटलं तर तिथं असणाऱ्या नद्या कोणत्या आहेत, तिच्यात कोणकोणते धरणं आहेत वगैरे असं. पॉलिटिकल म्हटलं तर पालकमंत्री तिथं कोण आहे, अशा टाईप प्रश्नाचे उत्तर आपल्याला तयार करायचे आहे. त्याचं किमान 50 प्रश्न. जास्तीत जास्त प्रश्न किती, तर मला असं वाटते की आता जे काही इतर मागास बहुजन कल्याणमध्ये जे विद्यार्थी आपल्याकडून जे तयार होऊन गेलेले आहेत ते महाराष्ट्रात टॉपर आहेत. त्यांनी जशी तयारी केली तसंच मी तुम्हाला पण सांगत आहे. तर जवळजवळ आपल्याला 250 प्रश्न, किमान 50 ते जास्तीत जास्त 250 प्रश्न एवढे तुम्ही तयार केले तर एकदम छान प्रकारे ती तयारी पूर्ण होईल. आता बायोडाटा तुम्ही प्रश्न तयार कराल, कुठे काय अडचण आली तर व्हॉट्सअपला तसा मेसेज टाका. त्याच्या अधिक माहितीसाठी मी तुम्हाला गायडन्स करेल. आमची UPSC अकॅडमीच्या सर लोकांची टीम तुम्हाला मदत करेल. आता मला ज्याच्यात इंटरेस्ट आहे, जो पाठ अनेक विद्यार्थी विसरतात किंवा तो करत नाही, तो म्हणजे बायोडाटाचाच याला एक पार्ट म्हणूया आपण. यामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने तुम्हाला करायच्या आहेत. एक म्हणजे योगा करायचा. जो काही टाइम सकाळी तुम्हाला मिळतो, म्हणजे सकाळी थोडं लवकर उठायचं, म्हणजे रात्री लवकर झोपायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, योगा करायचा. तर योगा किती करायचा आहे, तर किमान 45 मिनिटं करायचं आहे, व्यवस्थितरित्या 45 मिनिटं. आता सर योगाचे कोणते आसनं केले पाहिजे, कोणताही कसं करायचं, तर यूट्यूबला भरपूर दिलेलं आहे. नसेल तर एखाद्या चांगल्या फ्री डेमो लेक्चरची तुम्हाला लिंक मी देईल वाटल्यास. किमान 30 मिनिटं तरी करा, पण 45 मिनिटं केले तर अधिक उत्तम आहे. हा झाला योगाचा पार्ट. तुम्ही करून बघा. केल्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्हालाच लक्षात येईल की आपण जे केलं आहे त्याचा किती फायदे होत आहेत. दुसरं ज्याला आपण महत्त्व देऊया ते म्हणजे मेडिटेशन. ज्याला मेडिटेशन म्हणजे काय, आता तुम्ही म्हणता सर मेडिटेशन मला येत नाही, मला माहीत नाही. त्याच्यात असं माहीत नसल्यासारखं काही नाही आहे. डोळे बंद करायचे, श्वास कसा येतो कसा जातो एवढं बघायचं आहे.
नाकाच्या टोकाला कुठे स्पर्श करतो. 99 काय सगळ्यांचंच मन भटकत असते, एक तर भूतकाळ आणि भविष्यकाळात. त्याला ऑर्गनाईज करण्यासाठी आपण शांत मन करत आहे. ऑर्गनाईज होत नाही पण प्रयत्न करायचे. म्हणून मेडिटेशनसाठी शांत बसायचं. आता किती वेळ बसायचं मेडिटेशनला, तर किमान 30 मिनिटं. जर तुम्हाला सलग 30 मिनिटं नाही जमत आहे तर 10-10 मिनिटाचे 2 किंवा 15-15 मिनिटाचे 2 ब्रेक घेऊन तुम्ही करू शकता. सकाळी 15 मिनिटं, संध्याकाळी. पण 30 मिनिटापेक्षा कमी करायचं नाही. जसं आता रेग्युलर बॅचच्या मुलांना 10 मिनिटं मी स्वतःहून करून घेतो, पण आता तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जायचं आहे, थोडासा अधिक कॉन्फिडन्सची गरज असते तर 30 मिनिटं करायचं. हा झाला दुसरा सेक्शन. तिसरा सेक्शन आहे एक्झरसाइज. सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. थोडं सकाळी फिरायला जाणे किंवा थोडं फास्ट वॉक करणे, थोडं रनिंग करणे, जे काही दोरी खेळणे, जे काही तुम्हाला शक्य झालं ते. आता तुम्ही म्हणसान सर किती करायचं, ते 1 तास करायला पाहिजे. किमान 1 तास. नाहीच होत आहे तर अर्धा तास. पण आता नाही होत आहे कशासाठी, आपण तयारीच करत आहे तर तयारीला तर वेळ लागणारच आहे. 1 तास म्हणजे आता 1 तास एक्झरसाइज आहे, 45 मिनिटं योगा आहे, म्हणजे जवळजवळ आपले 1.25-2 तास, आणि एक 30 मिनिटं आपल्याला मेडिटेशन करायचं. म्हणजे जवळजवळ 2 तास 20 मिनिटंचा हा डेली रुटीन तुम्हाला सेट करायचा आहे. सोपं नाही आहे, कठीण आहे. 1-2 दिवस बरं वाटते पण ते कठीण आहे. सातत्य जे आहे हे फार महत्वाचं आहे. जसं आईन्स्टाईनने म्हटलेलं आहे की सातत्य हे 7वं आश्चर्य आहे, तशातला हा प्रकार आहे. कंटिन्युअसली व्यवस्थित करा. आपल्याला काय 1 महिना करायचा आहे, पण 1 महिन्यानंतर खूप त्याचे बेनिफिट तुम्हाला मिळतील. तर आजच्या या सेक्शनमध्ये आपण योगा, मेडिटेशन आणि एक्झरसाइजवर फोकस केला. पुढच्या सेक्शनमध्ये बायोडाटावरचे प्रश्न एक्झॅक्ट कसे बनवायचे, उत्तर कसे करायचे, जर तुम्ही कमेंटमध्ये जर लिहिलं तर मी नक्की त्याच्यावर आपण चर्चा करूया. इथं आपण थांबू. धन्यवाद.